विधान परिषद निकाल 2026चा सध्या लागला। एकूण 390 मतदान हे प्रवीण पोटे पाटील याला भेटो बापा मतदान का काय बरं जो एकतर्फीच्या पलीकडे आणि याशिवाय 31 हे वंचितले भेटला आणि काँग्रेसले भेटलं म्हटलं जवळपास 1000 मतदान 1000 लेस एवढं मतदान भेटलं असून म्हणजे शून्य मतदान काँग्रेसला या ठिकाणी भेटला। एवढे मोठे काँग्रेसचे नगर परिषदचे नगरसेवक असून काय राजो कमीत कमी शुभ आकडा 11, 51, 21 काहीच नाही भेटलं। प्रवीण पोटे साहेब सध्या प्रसार माध्यमासोबत चर्चा करतात। मताची मोजणीची प्रक्रिया पूर्ण सध्या झाली आणि भाजपचे दिग्गज नेते या ठिकाणी सर्व आलेले आहेत आणि सर्वजण सध्या वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा करतात। एक अपेक्षित असा निकाल अमरावती विधान परिषदेचा लागला आहे आणि तुम्ही जर या बाजून पाहत असाल सर्व प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ स्तराचे पोलीस अधिकारी आणि सर्व जे निवडणूक प्रक्रियेसाठी असणारे सर्व अधिकारी या ठिकाणी बसले आहेत आणि काही मोठी गर्दी नाही, काहीच नाही, एकदम शांततेत संयमात सर्व मतमोजणी झाली असून लवकरच अधिकृत घोषणा आणि विजयाचं प्रमाणपत्र प्रवीण पोटे पाटील साहेब यांना दिलं जाणार आहे। अमरावतीचे येणाऱ्या कालखंडात प्रथम नागरिक होणारे आशिष पाटील अतकरे भाऊ आहेत। भाऊ बापा मतदान काय व 390 काँग्रेसले शून्य, कोणत्या प्रकारे विजयाचा विश्वास होता आणि कोणत्या प्रकारे विजयात जल्लोष आहे? बिलकुल 100% यावेळेला तिसऱ्यांदा आमदार पोटे पाटील विजय झालेले आहेत। हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एक नक्कीच अमरावती शहरामध्ये एक मंत्री पाहायला मिळणार आहे तसं आणि मताधिक्य याच्यात थोडंसं कमीच झालं। आम्हाला अपेक्षा होती की आम्ही 400+ घेणार म्हणून। 400 पाहिजे होते तुम्हाला? 400+ पाहिजे होतं आम्हाला। कोई बात नाही, चालत राहते। आणि येणाऱ्या कालखंडात या शहराचा धुरकरी तुम्ही होणार आहे आणि पोटे पाटील साहेबांचा सहयोग कोणत्या प्रकारे विकासाचं लक्ष आपल्याला साध्य करता येईल? पोटे पाटील हे विकास पुरुष म्हणूनच मोजले जातात कारण की मागच्या त्यांचा मंत्री असताना आपण त्याचा कालखंड पाहिला कामाचा। म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पोटे पाटीलच्या माध्यमातून आपल्याला अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास पाहायला मिळणार। अमरावती विधान परिषद एक हास्यास्पद आणि मन विचलित करणारी गोष्ट आहे। 100च्या वर म्हणजे 119च्या वर मत नगरसेवक आलते म्हटलं काँग्रेसचे, आकडा राजो शून्यच भेटला ना। विशेष म्हणजे मतमोजणी कक्षात जवळपास 3 प्रतिनिधी ते जे मतमोजणीसाठी बसले आहेत एकामेकाच्या तोंडाकडेच पाहून राहिले। आता 1 होईल 2 होईल, एकही झालं नाही आणि 390 मतदान घेऊन प्रवीण पोटे पाटील विजयी आणि एकदम रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य भेटला आणि लवकरच आता या ठिकाणी विजयाचं प्रमाणपत्र प्रवीण पोटे पाटील यांच्या हातात भेटणार आहे। विजयी उमेदवार प्रवीण पोटे पाटील आपलं विजयाचं प्रमाणपत्र घ्यायसाठी सध्या या ठिकाणी नियोजन भवनाच्या या कक्षात सध्या जाताना तुम्हाला दिसून आलं। एक 390 एवढं मतदान प्रवीण पोटे पाटील यानं या ठिकाणी घेतलं आणि एक वेगळा उत्साह वेगळा आनंद त्याच्या सध्या मनात आहे। सर्व या ठिकाणी जे प्रवीण पोटे पाटील आहेत विजयाचं प्रमाणपत्र घ्यायसाठी सध्या आतमध्ये गेले आहेत। जितूभाऊ दुधाने, जितूभाऊ 390 31-0 भारतीय जनता पार्टी, व्हीव्हीए आणि काँग्रेसचे 119 टोटल वोटिंग होतं, शून्यच भेटला राजू। काँग्रेसची तर वातात पेक्षाही दुसरा कार्यक्रम झाला, काय प्रतिक्रिया आहे? काँग्रेस पक्षावर तर आम्ही काही बोलणार नाही, तो त्यांचा वैयक्तिक अंतर्गत विषय आहे। पण महायुती म्हणून माननीय बच्चूभाऊ कडू यांनी कधीच सांगितलं होतं की प्रवीणभाऊ पोटे यांचा विजय 100% होणार आहे आणि सुपारी घेतली म्हणे विजयाची, घेतलीच आम्ही। बच्चूभाऊ जे बोलते ते रोखठोक बोलते आणि जे बोलते ते करून दाखवते। पण बच्चूभाऊंनी प्रहारच्या सर्व पदाधिकारी नगरसेवकांनी बच्चूभाऊच्या आदेशानुसार काम केलेलं आहे आणि हा जो विजय आहे माननीय प्रवीणभाऊ पोटे यांचा हा महायुतीचा विजय आहे आणि महायुतीला हा विजय समर्पित असताना प्रवीणभाऊ पोटे विजयाची हॅट्रिक करतायत याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि भविष्यात त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी चांगलं काम होईल याची आम्हाला खात्री आहे। चला आता